आत्मा आम्हाला देण्यासाठी भगवान बाबाचा अवतार आहे. त्यांचा अवताराचं काय प्रयोजन आहे? बोलिले जे ऋषी साच भावे परताया. जे ऋषी मुनींना मार्ग दाखवले होते, आपण ऋषी मुनीचे मार्ग अवलोकन करू शकत नाही. त्यांचं वाङ्मय आपण वाचू शकत नाही. कठीण भाषा आहे, पण बाबाचं वाङ्मय इतकं सोपं आहे, वेड्यातल्या वेड्यालाही कळत, पण शहाण्याला कळणार नाही. बरं, शहाणी अधुरी. म्हणून बाबासाठी वेड व्हा. हो, जिवंत असताना त्यांच्या हत्तीवर मिरवणूक काढा. जिवंत असताना दया दुधाच्या घागरी घाला. हो, मेल्यावर पिंडदान आपल्या वारकऱ्याला मान्य नाही. जिवंत याची देई याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा. म्हणून आपल्या जीवनामध्ये बाबाविषयी श्रद्धा वाढली पाहिजे. तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरचा देव तुमच्या घरात येईल. एक निष्ठतेने बाबाच्या गाथ्याचं पारायण करा. उरलेल्या श्रावण महिन्यात 25 दिवसामध्ये, आजपासून 25 दिवस श्रावण महिन्याचे राहिले. बाबाचे 2400 अभंग, 2424 अभंग तुम्ही जर पारायण केलं तर तुम्हाला इथंच दर्शन भगवान बाबाचं तर होईलच, पण भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांच्या चरणी ही सेवा समर्पण. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहे. पाटील भाऊ आहे, आमचे गुरुबंधू असणारे वैभव महाराज सोनवणे आहे, शंकर महाराज मृदंगाचार्य आहे, विष्णू महाराज या ठिकाणी आहे, तसेच विठ्ठल महाराज ते आहे, विठ्ठल महाराज कष्टे ते आहे, चौदार मामा आहे, भोपळे मामा आहे. सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. आपल्याला एवढेच माणसं आहेत का गावात?